आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत एक असे संत ज्यांनी पूर्ण जगामध्ये शांततेचा संदेश पोचवला, जे शांततेचे दूत म्हणून ओळखले जातात, ज्यांनी भारताच्या संस्कृतीला, भारताच्या योगाला, भारताच्या आयुर्वेदाला पूर्ण जगापर्यंत पोचवलं। मोठ्या मोठ्या देशाचे ताकदवान हेड ऑफ स्टेट्स यांचा आदर करतात, गरज पडली तर यांचा सल्ला देखील घेतात। प्लीज वेलकम श्री श्री रविशंकर। आणि आपकी अदालतमध्ये आज आपले जज आहेत सुप्रसिद्ध पत्रकार, ज्यांनी तुम्ही टीव्हीवर खूप वेळा पाहता, संजीव श्रीवास्तव। आणि याआधी की आपकी अदालतमध्ये आजचा हा खास खटला सुरू करू, आजचे जज संजीव श्रीवास्तव यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। परवानगी आहे पूर्णपणे। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्यावर। आपकी अदालतमध्ये आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येक मुद्द्यामध्ये हस्तक्षेप करतात। मी तर असं ऐकलंय की भले भांडण कोलंबियामध्ये होऊ दे किंवा कंबोडियामध्ये होऊ दे किंवा व्हेनेझुएलामध्ये, श्री श्री रविशंकर तिथे नक्कीच जाऊन पोहोचतात। कोणाच्या घरात आग लागली असेल तर ते थोडीच निमंत्रण थोडीच पाठवणार आहे तुम्हाला की येऊन आग विझवा। आम्ही त्यांच्यापैकी नाही की घरात बसून निमंत्रणाची वाट करू। त्यासाठी जिथे आग लागली आहे सगळं जग आपलं आहे, जिथे आग लागली आहे तिथे हे सगळं आपलंच मानवी कर्तव्य आहे, फर्ज आहे आपला। तुम्ही दुसऱ्या देशातले मुद्दे तर सोडवून देता, आपले नाही सोडवू शकलात। राम जन्मभूमी बनली पाहिजे मीडिएशनने, योग्य मध्यस्थीने, ते तुम्ही नाही करू शकलात। तुम्हाला असं का वाटतंय? कारण आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर हे अवलंबून बघा, राहावं लागलं। सुप्रीम कोर्टाचे निर्णय, सुप्रीम कोर्टानेच म्हटलंय की मीडिएशन खूप महत्वाची भूमिका निभावत आहे। मीडिएशनचा खूप मोठा हेवी वाटा आहे। मीडिएशन आणि त्याच्या सोबत जजमेंटल दोन्ही आल्याने खूप मस्त परिणाम येऊ शकतो असं मला वाटतंय। बघा, खूप असे लोक आहेत जे राम जन्मभूमीच्या या आंदोलनामध्ये जोडलेले आहेत। आणि आता एक संत आहेत रामविलास वेदांती, ते म्हणत होते की श्री श्रीचा काय संबंध, नाचता येईन अंगण वाकडं। हे बघा, सगळ्यांना जे काही म्हणायचंय ते म्हणू शकतात, पण एक गोष्ट महत्वाची आहे की मीडिएशन कधी फेल नाही होत, कधी फेल नाही होत। मीडिएशन काय आहे ते म्हणजे तो एक रस्ता बनवतो, लोकांना जोडतात, त्यांच्या मनाला जोडतात आणि जवळ घेऊन येतात। तो पूर्ण रूपाने परिणाम त्यातूनच बाहेर यावा असं काही त्यामुळे गरजेचं खूप अशा नाहीये। चर्चा केल्या जात होत्या। एक गोष्ट अशी म्हटली जात होती की ज्या संतांनी कधी स्वतः रामलल्लांचं दर्शन नाही केलं, ते मंदिरातलं भांडण कसं सोडवतील? ते अज्ञानामुळे जे काही बोलत असतात त्यावर आम्ही कमेंट नाही करत। मी तर गेलोय कित्येकदा, अयोध्येमध्ये गेलो आहे। 2003 पासून आम्ही तिथे लागलो आहोत, काम करतो याच्यावर। तर आता तुम्हाला पण आम्ही त्याबद्दल काही टॉमटॉम नाही करत आहोत की मी हे करत आहे, ते करत आहे, ते करत आहे। आम्ही गप्पपणे जे गरज आहे देशासाठी ते करत आहोत। एक गंभीर चर्चा अशी केली गेली ज्यावेळेस अयोध्याच्या या डिस्प्यूट बद्दल चर्चा चालली होती, तर तुम्ही म्हटलं की जर या मुद्द्याला सोडवण्यामध्ये उशीर झाला तर इथे सिरिया तयार होऊन जाईल। नाही, मी असं नाही म्हटलं। तुम्ही पाहिलं असेल, माझं बरोबर करेक्ट वर्ड हाच होता की सिरियासारखी परिस्थिती मी माझ्या देशामध्ये कधीच पाहू शकत नाही। मी भविष्यवाणी थोडी ना केली होती, मी सूचना दिली होती। लोक जर आपापसात आता काय चाललंय बघा, काय चाललंय आपापसात, एवढा अविश्वास झाला आहे एकमेकांबद्दल मनात आक्रोश, असं नको व्हायला ही गोष्ट। कारण आम्ही सिरियामध्ये काम करत आहोत तिथे 30,000 मुलांना आम्ही तिथे दत्तक घेतलेलं आहे, सिरियामधल्या मुलांना, जॉर्डन आणि लेबनच्या ग्रुपमध्ये। त्यांना तिथे ट्रॉमा रिलीफचं काम चालू आहे। म्हणूनच
मी पाहिलं आहे, मी तेच सांगणार. सूचना नक्कीच देणार. सिरियाची माहिती तुम्ही उल्लेख केला ती मला मिळाली, की जेव्हा इराण आणि सिरियामध्ये इस्लामिक राज्याने खूप मारहाण केली होती, तुम्ही शांततेचा प्रयत्न केला होता. तर तुम्ही संदेश पाठवला, पण उलट त्यांनी एर्बिलमध्ये तुमच्या हेल्थ सेंटरमध्ये एक कापलेल्या मुंडक्याचा फोटो पाठवला होता. खरं आहे हे. ते बघा, आपण आपला स्वभाव नाही सोडू शकत ना. ते स्वतःचा स्वभाव नाही सोडू शकत, तर आपण का सोडायचा आपला स्वभाव? आपण आपलं काम करत राहूया. इथे पण लोकं म्हणत होते, जेव्हा तुम्ही आपल्या इथे सिरियासारखी अवस्था होईल असं वक्तव्य केलेलं, तर सीरियासारखी अवस्था नाही झाली पाहिजे, हेच सांगतोय मी. पण असं त्यांनी मुफ्ती मुकर्रमने म्हटलंय, की अशी चर्चा करून मुसलमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, भीती निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. हे घाबरवणारे तर असाच विचार करतात ना. आम्ही जोडणारे आम्ही दुसऱ्या दृष्टिकोनाने बघत असतो ना. बघणाऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे ना. मी का घाबरवू लोकांना? मला तर सगळ्यांना जोडायचंय, सगळ्यांची भीती दूर करायची आहे. ओवेसी साहेब खूप घाबरले होते. त्यांनी म्हटलंय, की असं वाटतंय, की जसं श्री श्री रविशंकर कायद्यापेक्षा वर आहेत आणि हे हो, ही भीती तर लोकांमध्ये खूप होती, की ज्यांचं दुकान चालू होतं, एक कॉन्फ्लिक्ट कुठे संघर्ष होत असतो, त्यामध्ये कोणी ना कोणी फायदा घेण्यासाठी बसलेलाच आहे इथे लोक. तर ज्या लोकांचे दुकान चालू होते संघर्षामुळे, त्यांना नक्कीच भीती असते आणि होत असते आणि होईलच. ज्या मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्ट निर्णय घेणार होतं, ज्यामध्ये सरकारची भूमिका होऊ शकत होती, त्यामध्ये का हस्तक्षेप केला तुम्ही? बघा, मुद्दा सुप्रीम कोर्टाने तर आम्हाला यामध्ये सहभागी केलंय ना. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आम्ही त्यामध्ये सहभागी झालो होतो. नाहीतर आम्ही का गेलो असतो? पण आता जे ट्रस्ट बनवलं आहे, त्यामध्ये तुम्हाला सहभागी नाही केलं सरकारने. नाही, मला त्याच्यामध्ये जायचं सुद्धा नाहीये. मी जेव्हा मीडिएशन कमिटीमध्ये होतो, आम्ही त्याचा भाग होऊ पण शकलो नव्हतो. मला त्यामध्ये काहीच आवड नाहीये. फक्त भांडण सोडवण्यामध्येच तुम्हाला आवड असते. नाही, सकारात्मक काम करण्यामध्ये मला आवडते आणि लोकांचे दिमाग पॉझिटिव्ह व्हावे याची मला आवड आहे. बघा, जुलै 2016चं मला आठवतंय, तुम्ही काश्मीरचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला होता, जिथे ते लोकं दगडफेक करतात, जी तरुण पिढी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केले होते. बुरहान वाणीच्या वडिलांना तुम्ही बंगलोरला बोलावलं होतं. पण काही झालं तर नाही. का नाही झालं? चांगली कामं गुडविल जनरेट झालेत. लोकांमध्ये आपापल्यात मैत्रीभाव झाली. त्यानंतर हजारोंमध्ये जसं काश्मीरी तरुण योग करू लागले. ते स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगमध्ये सहभाग घेऊ लागले आणि देशाच्या प्रती त्यांची अ, जास्त घट्ट होऊ लागली. ही सगळी तर कामं झाली आहेत, सकारात्मक कामं खूप झाली आहेत. पण सरकारने जेव्हा आर्टिकल 370 हटवलं, त्यानंतर खूप प्रकारच्या चर्चा केल्या गेल्या, की आग लावल्या जातील, कोणीही भारताचा झेंडा फडकवणारं कोणी नसेल. नाही, असं काही नाही, असं काही नाही. आता बघा, जी जमीन ज्यांची 5,00,000मध्ये विकली जात होती, आता 15,00,000 रुपयात विकली जाते. ते खुश आहेत या गोष्टीला घेऊन. त्यामुळे त्यांच्या जमिनीचे भाव वाढले. बघा, कम्युनिकेशन गॅप जेव्हा होतो ना, संपर्क व्यवस्थित जेव्हा लोकांसोबत नाही होत ना, तेव्हा ज्या चांगल्या गोष्टी पण आहेत ना, त्या ज्या खूप वाईट वाटू लागतात. जर आता संपर्क साधणं खूप आवश्यक आहे, ते सरकार नाही करू शकत. ते तर करायचं असेल तर सामान्य जनतेला करू दे, धर्मगुरूंना करू दे आणि एन-जी-ओज करू दे, हे ह्यांचं काम आहे. आणि एन-जी-ओचं काम नाही की फक्त क क कपडे वाटले, पैसे दिले किंवा शाळा चालवल्या. यांचं काम आहे ब्रिज बनवणं, प्रत्येक ठिकाणी सेतू बनवणं समाजामध्ये. हे आता काम आहे तुम्ही त्यांचं. संपर्कात आहात त्या लोकांसोबत, काश्मीरच्या लोकांसोबत जी लोकं बरोबर संपर्कात आहोत. तर काश्मीरमध्ये आज आमचे 15 स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर चालू आहेत आणि हजारो तरुण त्यामध्ये घेत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत. आता रिसेंटली 500 तरुण कॉलेजमध्ये त्यांचं शिबिर झालं आहे. ही कामं चालू आहेत ना. तर तिथे जी परिस्थिती आहे त्याबद्दल काय फीडबॅक आहे? सरकार तर खूप चांगल्या गोष्टी सांगत असते बघा, जनतेला. लोकांच्या मनामध्ये कुठेतरी खूप जखमा आहेत. त्या जखमेवर मलमपट्टी करणं, ही व्यक्ती का असा व्यवहार करत आहे, कोणी रागात आहे, कोणी उद्धटपणा करत आहेत किंवा नाराज आहेत, त्यांची नाराज मागचं एक दुःख आहे.
काही कारण आहे. तेथे कोणी जात नाही. कोणी शिव्याशाप देत आहे समजा, तर त्या शिव्याशापांच्या मागे आपण त्या शब्दांच्या मागे नका जाऊ. ज्या शब्दांच्या पलीकडे मनात काय घडत आहे, तिथे लक्ष द्यावं. खूप मोठा फरक पडतो त्याच्यामुळे. व्यक्ती बदलून जातात त्यामुळे. जेव्हा आपण सगळ्यांना आपल्यापणाचं एक वातावरण निर्माण करून देतो, तेव्हा त्यांचं वागणं देखील बदलून जातं त्यामुळे. नक्षलवादावर पण तुम्ही काम करायचा प्रयत्न केला होता आणि सप्टेंबर 2015 मध्ये तुम्ही म्हणाला होता, तुम्ही मध्यस्थी करू शकता, नक्षलवाद्यांसोबत बोलू शकता. त्यावेळेचे होम मिनिस्टर होते चिदंबरम साहेब. ते म्हणाले, की तुम्ही कोण आहात हस्तक्षेप करणारे? हे सरकारचं काम आहे आणि त्यांना त्यांचं बघू दे. हो, ते तर असा रुबाब होता, पण आम्ही आमचं काम करत राहिलो. हं. बघा या सगळ्या कॉन्फ्लिक्टमध्ये कोणी सोडवण्यासाठी जात असेल, तर लोकांना असं वाटतं, की तो क्रेडिट घ्यायला जातोय. याचं यश कोणाला मिळू नये. तर ही छोटीशी अ, विचार आहे. जर हा दृष्टिकोन मोठा असतो, तर छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये फसून काम अ, खराब करण्याची जी प्रवृत्ती आहे ना, ती बदलली पाहिजे आपल्याला. तुम्ही विषय तर बरोबर ओळखलात. राम मंदिरमध्ये तुमची मध्यस्थी यशस्वी होऊ नये त्याच्यामागे हाच हेतू होता, की तुम्हाला क्रेडिट मिळू नये. असू शकतं. हं. आणि या सरकारला पण तुम्ही म्हणालात, की तुम्ही नक्षलवाद्यांचं मन बदलू शकता. ते बदलत आहेत. मला सरकारची काही आवश्यकता नाहीये सगळं काम करण्यासाठी. इनफॅक्ट सरकारसोबत मिळून करण्यामध्ये खूप समस्या येतात. ते आम्ही आपलं लोकांना कारण आम्ही एका बाजूने नाही आहोत ना, ना सरकारचे ना विरोधाचे, ना आम्ही मध्येच राहतो सगळ्यांच्या. सगळ्यांसोबत असतो आम्ही. म्हणून आम्हाला जे काम करायला असतं नक्षलवाद्यांसोबत, आम्हाला त्यांचं दुःख माहिती आहे, त्यांची ही पीडा माहिती आहे आणि त्यांचा हेतूही माहिती आहे. तर तिथे जे काही वर-खाली झालं आहे, त्या गोष्टींना सकारात्मक रूपाने घेऊन आम्ही येत असतो. हजारो लोक शस्त्र सोडून मेनस्ट्रीममध्ये आले आहेत. मी स्वतः गेलो आहे झारखंडमध्ये, लितिहार जेलमध्ये आणि तिथे कित्येक लोकांना ड्रॉप द बुलेट अँड कम टू बॅलेट आवाज दिला आहे. 2003 मध्ये, 4 मध्ये, 5 मध्ये खूप लोक आले आहेत. तर काश्मीरच्या आतंकवाद्यांसोबत तुम्ही बोलता, लातिहारमध्ये जाऊन नक्षलवाद्यांसोबत बोलता, तर हो. भीती नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं मला भीती वाटेल अशा सगळ्या गोष्टींमुळे? भीती कुठल्या गोष्टीची आहे? तुमच्याशी भीती वाटेल मला ना. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेकनंतर आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. मैत्रीचा मार्ग दाखवता दाखवता तुम्ही कधी शॅम्पू विकता, तेल विकता, साबण सुद्धा विकता, कधी कधी पीठ आणि लोणचं वगैरे पण विकता. बिझनेसला का आपण असं निरुपयोगी दृष्टीने पाहतो? त्यामुळे किती साऱ्या तरुणांना रोजगार मिळत तर आहेच ना. इथे तर नारायणासोबत लक्ष्मी पण असतेच ना. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण एक खास खटला चालवत आहोत आणि आज आपले पाहुणे आहेत सुप्रसिद्ध गुरु श्री श्री रविशंकर. आणि आपकी अदालतमध्ये पुढचा आपकी अदालतमध्ये आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यावर आरोप आहे की हे धर्माच्या नावावर व्यापार करत असतात. आता खूप सारे लोक हे विचारतात की इथे लोकांना आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवता शांतीचे पाठ शिकवता दोस्तीचा मार्ग दाखवता तुम्ही कधी शॅम्पू विकता, तेल विकता, साबण सुद्धा विकता, कधी कधी पीठ आणि लोणचं वगैरे पण विकता. असं का? बरं एक सांगा, हा बिझनेस काही निरुपयोगी आहे का? बिझनेस का आपण असा निरुपयोगी नजरेने पाहतो आहोत? त्यामुळे काही नाही लोकांना, तरुणांना रोजगार मिळत आहे. किती मिळतोय? किती साऱ्या तरुणांमध्ये इथे जोडले गेले आहेत. किती लोकांना नोकरी मिळत आहे. या कारणामुळे केलंय. जेव्हा खूप सारे तरुण आहेत, एवढं एन्थुसियास्टिक आहेत, इतक्या उत्साहाने आपण त्यांना प्रेरणा देत आहोत. मी तर नाहीये त्यामध्ये सहभागी, पण आम्ही प्रेरणा नक्कीच देत आहोत.
योग आणि उद्योग सोबत-सोबत चालू आहेत, तर काय समस्या आहे? आपला देश आपल्या देशाची पातळी खाली आहे ह्याच कारण हे आहे. आपण उद्योगाला निरुपयोगी समजलं आहे. व्यापाराला निरुपयोगी समजलंय. फक्त दान पुण्य करणं हेच श्रेष्ठ समजतोय. पण बघा दान पण चॅरिटी कॅनॉट हॅपन फ्रॉम एम्प्टी बाउल. रिकाम्या भांड्यातून कोणीही दान नाही करू शकत दुसऱ्यांना. म्हणूनच भरलं पाहिजे सगळं. इथे तर नारायणासोबत लक्ष्मीसुद्धा येतेच. ही गोष्ट तुम्ही अगदी योग्य सांगितली, की आपल्या इथे अशा काही परंपरा बनल्या आहेत. असा काहीतरी विश्वास बसला आहे, की लोकं बिझनेस करतात, पैसे कमवतात, त्यांना वाईटच समजलं जातं. हो, हो. ही भारतीय मानसिकता नाहीये ही. ही आपण बाहेरून परदेशातून घेऊन आलो आहोत. ही परदेशी मानसिकता आहे, की ही गरिबीमध्ये राहा. धर्म म्हणजे गरिबी. इथे कुठे धर्माची पॉवर्टी गोष्टच नाहीये ही काही. आपले उपनिषद काढून बघा तुम्ही. उपनिषदमध्ये सगळे ऋषी असंच म्हणतात, की 1000 गायी झाल्या पाहिजेत आपल्याकडे. सगळे संपन्न राहावेत. सर्व भवन्तु सुखिनः. आम्ही तर हेच सांगत आलो आहोत. आपण व्यापाराला निरुपयोगी दृष्टीने नाही पाहिलं पाहिजे. एक परिणाम याचा असा झाला आहे, की ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत दुसऱ्या देशातल्या, ते पण आजकाल जे प्रॉडक्ट विकायला लागले, त्यामध्ये नीम, तेल, मोहरी, लवंग याबद्दल बोलायला लागलेले आहेत. हो, नक्कीच. नक्कीच. जशा प्रकारे वळण घेत आहे जग, जेव्हा 40 वर्षानंतर बाहेर जातो आम्ही, व्हेजिटेरियनचं नाव जसं शाकाहारी तर खूप कमी मिळत होते. आजकाल तर बघा सगळ्या ठिकाणी शाकाहारीच चालू आहेत. एक फॅड चालू आहे. आजकाल फॅशन आहे. तर ही दुनिया भारताकडून खूप काही शिकत आहे आजकाल. हं. तुम्ही खूप शिकवत आहात जगाला. हां. 152 देशांमध्ये तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचे सेंटर बनवले 56 तुम्ही आहेत. 4 कंट्रीज का कमी करून टाकल्यात? मला वाटतंय मी सांगेपर्यंत तुम्ही अजून 4 वाढवले. पण तुम्ही तर कोणत्याही अशा बिझनेसच्या अशा मोठ्या कुटुंबातून तर नाही आलात. हे कसं तुम्ही 156 देशांमध्ये साम्राज्य पसरवलंत? तुम्ही जेव्हा योगच्या क्षेत्रामध्ये अशा चकित करणाऱ्या गोष्टी खूप असतात. 1 नाही, 2 नाही. या चकित करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये काही उत्तर नाहीये. खरंच थक्क करणारी गोष्ट आहे, की काही लोकं म्हणतात, की तुमच्या नावामध्ये 2 वेळा श्री येत आहे, हीच ते टेक्निक आहे. 3 जास्त वाटतात म्हणून मी 2च ठेवले आहेत. इथे भारतात तर 3 नाही 108 लावण्याची परंपरा आहे. मला तर 3 आणि 108 जास्त वाटतात म्हणून मी 2च ठेवले आहेत ते. पण काय आहे, रहस्य काय आहे? एक 2 कमी केलंय आम्ही. कोणीतरी मला सांगितलं, की आमचे पंडित रविशंकरजी, जे खूप मोठे सितारवादक आहेत, त्यांचं नाव होतं आणि त्यांना तक्रार होती, की माझ्या नावाचा वापर करून तुम्ही तुमचं नाव मोठं करत आहात. हो, कन्फ्युजन होतं. कित्येकदा त्यांच्या प्रोग्राममध्ये लोक जात असतात, आमचं ध्यान शिकवलेलं आहे म्हणून आणि आमच्या प्रोग्राममध्ये लोक येत असतात, की बोलतात, की संगीत कधी सुरू होईल? तर म्हणून थोडा फरक त्यांनी सजेस्ट केलं आणि आम्ही केला थोडा बदल. हं. काही लोकं असे देखील म्हणतात, की तुम्ही महेश योगीसोबत खूप क्लोजली काम करत होतात. आमचं बालपण मोठ्या-मोठ्या ज्ञानी लोकांसोबत, योगींसोबत गेलेलं आहे. खूप लहानपणापासूनच आनंद महिमा, महेश योगीजी ते आम्हाला वेद एंड सायन्स कॉन्फरन्स करत होते देशभरामध्ये, जगभरामध्ये. तेव्हा ते आम्हाला घेऊन जायचे सगळ्या ठिकाणी. वेद आणि विज्ञान जो सायन्सवर चर्चा करण्याचं आहे, हे सगळं माझं टीनएजमध्येच असं गेलं. तुम्ही बघता माझं यंग एजमध्ये मी मोठ्या लोकांसोबत राहिलो. आता माझं वय होत आहे तर मी तरुणांसोबत आहे. अ, पण रविशंकरजी, व्यापार करणं कोणतीही वाईट गोष्ट नाहीये. पण खूप सारे लोकं असे आहेत, जे संत बनतात, साधूही बनतात, पण व्यापार नाही, व्यभिचार करतात. ना ते संत आहेत, ना ते ज्ञानी आहेत, ना ते धार्मिक आहेत. अशा लोकांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. जे काही चुकीचं काम करतात, कायद्याच्या वर कोणी नाहीये. सगळ्यांना कायद्यासमोर झुकावं तर लागेल. तसं बघावं लागेल, की संताच्या वेशमध्ये जर कोणी गडबड करत असेल, त्यांना दुप्पट शिक्षा मिळाली पाहिजे.
जी सामान्य माणसाला शिक्षा मिळते त्यापेक्षा दुप्पट शिक्षा मिळाली पाहिजे. आता अलीकडेच आपण जो राम रहीमचा किस्सा पाहिलात, कसे बलात्काराच्या केसमध्ये होते, त्यानंतर पण त्यांनी पूर्ण कायद्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. कशासाठी? कारण त्यांचे फॉलोअर्स होते, त्यांच्याजवळ पैसा होता. जेव्हा मडकं नीट भाजलं जात नाही, ना पाणी राहतं त्यामध्ये, नाही ते मडकं टिकतं, असं होतं. मग त्यांच्या गुरु लोकांनी जी तपस्या केली, त्यांना अशा कच्च्या मडक्याला पाणी टाकलंय ना, ना मडकं वाचलं ना पाणी. बघा ही गुरुची जी जागा आहे ती काही सोपी नाहीये. यामध्ये खूप तपश्चर्यानंतर हे स्थान मिळालं पाहिजे. कुणाकुणाला असंच बसवलं जातं, कुणालाही गुरु बनवतात, कारण तो परंपरेने आला आहे. तर अशा चुका होतात. आता पाहिलं हे आसाराम बापू, इतक्या मोठ्या संख्येमध्ये त्यांचे फॉलोअर्स होते, जागोजागी आश्रम होते. त्यांच्यावर पण इतके गंभीर आरोप आहेत. जनतेला मी हेच सांगेन, बघा जो कोणी गुरु तुम्ही पकडलाय, गुरु घंटाल निघू दे. तुम्ही एक मार्ग निवडून तुम्ही त्यांची साधना करा. तुमच्या साधनेवर लक्ष केंद्रित करून चालत आहात. तुम्ही पुढे निघून जात जा. हे नका बघू, त्या गुरुने काय केलं, याने काय केलं. ते गेले नरकात जाऊ देत. पण तुम्हाला काहीतरी लाभ झाला, तुमचं आयुष्य सुधारलं, तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलात, तुम्ही जास्त दया, करुणा आत्मसात केली आहे तुम्ही, तर तुमची प्रगती करत राहा तुम्ही. बघा, भोळे भाबडे, साधे सरळ लोक आपल्या देशातले, ते गुरूंजवळ तर तेव्हाच जातात जेव्हा हे संकटामध्ये त्रासात असतात. आणि त्याचा फायदा घेऊन जर कोणी शोषण करेल, तर लोकांनी कसं ओळखावं कोण खरा आणि कोण खोटा? गुरूंजवळ 4 प्रकारचे लोक जात असतात. एक जे लोक दुःखी आहेत, जसं तुम्ही म्हणालात. दुसरे जे लोक ते आहेत, ज्यांना जीवनात खूप काही साध्य करायचं किंवा महत्त्वाकांक्षी आहेत, आकांक्षित आहेत, त्यांना पूर्ण करण्यासाठी जात असतात. तिसऱ्या प्रकारचे लोक जे आहेत, ते ज्ञानाची तहान असलेले ज्यामध्ये, असे लोक काही शिकायचे आहेत, जाणून घ्यायचं, आयुष्याला मस्त करायचं, असे लोक जातात. फक्त दुःखी लोक येत असतात असा नका विचार करा तुम्ही. काही माझ्यासारखी लोक जातात प्रश्न विचारण्यासाठी. हो. आणि सगळ्यांना काही ना काही मिळतं. त्यांच्या श्रद्धेवर अवलंबून आहे ते ते हां, त्यांना मिळतं. अ, मगर जर गुरुने काही चुकीचं केलं असेल, तर ते त्याला भोगावंच लागेल ना, सगळ्यांना भोगावं लागेल. हो. बघा, मी तुम्हाला पंजाबचं एक उदाहरण देतो. जितकी पीठं पंजाबमध्ये आहेत, तेवढे कदाचित आणखी कोणत्याच राज्यात नाहीयेत. जागोजागी आपल्याला धर्मगुरू भेटतात, शिबिरं असतात, लोकं जातात. असं असून देखील पंजाबमध्ये आज तिथला तरुण वर्ग ड्रग्जमुळे सगळ्यात जास्त आहारी गेलाय. जे लोक कोणत्याही धर्मगुरूंसोबत किंवा कोणत्याही एन-जी-ओ सोबत जोडले गेलेले आहेत, संस्थेसोबत जोडलेले आहेत, त्यांनी बघाल की असे लोक गेलेले नाहीयेत त्याच्या आहारी. ज्याच्या मनामध्ये सगळ्यांच्या प्रती आशंका आल्यात, तर त्यांना दुसरा कुठलाच मार्ग नाही मिळाला, तर मग ते गेले ड्रग्सच्या आहारी. तर जी पब्लिक आहे, जनता आहे, हे कसं काय ठरवतील, कोणता गुरु चांगला आहे, कोणता नाहीये? ते आपकी आणि अदालतमध्ये सगळं स्पष्ट होऊन जातं. तुम्ही शोधून सगळं सांगून टाका. अरे, जो व्यक्ती जराही बुद्धिमान असेल, तर बघण्यावरूनच समजून जातं, की हा व्यक्ती योग्य आहे की नाही आहे, ते लोकांना कळतं. जर तो आपल्याच ह्याच्यामध्ये विचारात राहील, तर त्याला एवढं सुद्धा सेन्स नसतो, की तो काही व्यक्ती चांगला आहे की नाही आहे, तर की तो काही लोकांचं कल्याण करू शकतो की नाही करू शकत. हं. नाही, लोकं तर भोळे-भाबडे आहेत. ते साधे आहेत आपल्या देशातले. म्हणून इसीलिए तर भोले ते देखिए भोले भाव मिले रघुराई. भोळे भाबडे जे लोक आहेत, तरी पण त्यांच्यासोबत धोका होत असेल, तर परमेश्वर त्यांच्यासोबत आहे. परमेश्वरी ताकद त्यांचं संरक्षण करेल. गुरुजी नमस्कार. मला सर असं विचारायचं आहे, की जो योगा आहे, योगाला तुम्ही आणि आणखीन गुरूंनी खूप उपयोगी केलंय. पण जसं की आपली ही सगळी जनता बसली आहे, यांच्यापैकी 70% लोक असे असतील, बोलण्यासाठी तर बोलतील, पण त्यांच्यापैकी 70% लोक असे आहेत, ते आयुष्यात योगाला इन्व्हॉल्व करत नाहीये. तर काय कमी आहे, कोणत्या लेव्हलची कमी आहे, जे आमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचू शकत नाहीये, ज्याबद्दल आम्हाला अटेन्शन किंवा अट्रॅक्शन वाटत नाहीये? आपण जगामध्ये एवढं पसरवत आहोत, पण इंडियामध्ये ग्राउंड लेव्हलवर का इतकं होत नाहीये? मला तुमचं मत जाणून घ्यायचंय. एक तर आहे योगबद्दल काही पूर्वाग्रह पीडित असतात तरुण. दुसरी गोष्ट आहे, याला खूप सीरियस गोष्ट समजतात.
आपल्यासाठी नाही, हे खूप सीरियस लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. यामध्ये काही फन म्हणजे काही आनंद, मजा, मस्तीची झलक नाही मिळत आहे. या कारणामुळे देखील तरुण यापासून थोडे लांबच राहतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे योग म्हणजे काही खूप सीरियस, गंभीर चेहरा घेऊन बसणं, भस्म लावून बसणं असं नाही आहे. ते आयुष्यामध्ये उपयोगी आहे. दररोज याचा उपयोग होत असतो. ही गोष्ट तरुणांना जर माहिती पडली, तर मग मोठ्या संख्येने लोक करतील. त्यांनी खूप चांगला विषय काढला. ते म्हणाले, की पूर्ण जगामध्ये तर आपण योग पसरवलाय. युनायटेड नेशनने देखील योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. पण आपल्या लोकांना नाही शिकवू शकले. नाही, आपले लोक शिकत आहेत ना, हजारोमध्ये शिकत आहेत. असं नाहीये की आम्ही आपल्या लोकांना नाही शिकू शकत आहे. तुम्ही बघा, कानाकोपऱ्यामध्ये योग चालू आहे. प्रत्येक बागेमध्ये, दिल्लीच्या प्रत्येक बागेमध्ये योगाचा अभ्यास चालू आहे. आणि तुम्ही बघाल, आमच्या इथे 500 केंद्र आहेत दिल्लीमध्ये आणि व्यस्त आहेत सगळे. शिकत आहेत लोक. जर शिकायचं असेल तर कुठेही तुम्हाला मिळूनच जाईल. फायदा काय होतो योग करण्यामुळे? योगचा फायदा काय थोडा आहे का? आता त्याबद्दल व्याख्यान द्यायला गेलो तर पूर्ण रात्र निघून जाईल. इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. शरीर स्वस्थ राहतं, आपला व्यवहार मधुर होतो, वातावरणामध्ये एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मक जागरूकता होते आणि मन शांत राहतं, बुद्धी तल्लख होते. आपली जी स्मृती आहे ती मजबूत होत असते. त्यामुळे लोकांना तर जिमला जाणं जास्त पसंत आहे. बॉडी बनते ना त्याने. ते सिक्स पॅक ॲब्स बनतात ते दाखवायला मज्जा येते. त्याच्यासोबत हास्याची सुद्धा गरज असते. आणि योग ते हास्य आणते व्यक्तीच्या चेहऱ्यावर. ते कधीच हसू मावळत नाही. आणखी एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रत्यारोपाचे सुरू राहतील. आपले पाहुणे आहेत श्री श्री रविशंकर. एनजीटीने हा विषय यामुळे काढला कारण तुम्ही तिथे कार्यक्रम केला, यमुना नदीमध्ये मलबा टाकला. तुम्ही म्हणालेला तिथे झाडं लावली नाहीत. इतका मोठा कार्यक्रम झाला होता, जेव्हा तो पूर्ण स्टेज डिसमेंटल केला गेला, त्याच्या खाली पूर्ण गवत जसंच्या तसं राहिलं होतं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत जगभरामध्ये शांती दूत म्हणून ओळखले जाणारे श्री श्री रविशंकर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यावर आरोप आहे की यांची वक्तव्य वादविवाद निर्माण करतात. प्रत्येक थोड्या दिवसांनी अशी गोष्ट येते जसं मलाला युसुफजाई यांना नोबेल पुरस्कार मिळाला. तुम्ही म्हणालात ते याच्या लायकच नाहीत. कधी कधी खरं आहे ते सत्य सांगावं लागतं आणि जोरातच सांगावं लागतं. तुम्हाला का वाटलं की त्या लायक नाहीये? मी त्यावेळी स्पष्ट सांगितलंय, ज्यांनी काही केलंच नाहीये. 16 वर्षाची मुलगी काय करू शकते? काय केलं आहे तिने? माहिती देखील नाहीये काही. तर त्यांना पुरस्कार मिळणं तर एक राजकीय नाटक आहे सगळं. पण जगामध्ये जितकं काम केलं आहे त्या हिशोबाने तर तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे. ते तर बघा बघा पुरस्कारासाठी थोडी ना आम्ही काम करत आहोत. असे आमच्यासारखे खूप सारे लोक आहेत जे काम करत आहेत. दुसऱ्या लोकांनाही मिळालं पाहिजे. काम तर खूप लोक करत आहेत अशा प्रकारे. एक वक्तव्य मी पाहिलं यामध्ये तुम्ही बोललात की महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या यामुळे करतो कारण त्यांच्यामध्ये अध्यात्माची कमतरता आहे. हो, खरी गोष्ट आहे. खूप वाद झाला यावरून. मोठमोठ्या नेत्यांनी म्हटलं की अशा गोष्टी नाही म्हटली पाहिजे. का नाही बोललं पाहिजे अशा गोष्टी? जे आहे खरं. आम्ही लोकांनी 518 गावांमध्ये, विदर्भातल्या गावांमध्ये आमचे स्वयंसेवक गेले, घरोघरी गेले, शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आणि माहिती पडलं की हेच कारण आहे. तर मग आम्ही आमचं प्रॅक्टिकल बघा, कधी आम्ही असं स्टेटमेंट नाही देत की ज्यामध्ये आम्हाला खोलवर अभ्यास नसेल ना. अभ्यास करूनच आम्ही मग विषय काढतो तो. आणि ही गोष्ट पण तुम्ही अभ्यास करून म्हटली की सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुलं नक्षलवादी बनतात म्हणून. ही मीडियाने आगाऊपणा केलेला प्रकार आहे. माझी आई
सरकारी शाळेमध्ये शिकलेली आहे. कसे सगळी मुलं सरकारी शाळेतली शिकलेली नक्षलवादी बनू कपिल शकतात? सिब्बलने म्हटलंय की मी सुद्धा सरकारी शाळेमध्ये शिकलो आहे आणि नक्षलवादी नाही बनलो. अगदी खरं आहे. सगळंच थोडी ना नक्षलवादी बनतात सरकारी शाळेतले शिकून. नाही असं आम्ही नाही म्हटलंय. आम्ही असं म्हटलंय, की प्रायव्हेट शाळेमध्ये मॉरल एज्युकेशन जास्त होत असतं. इथे जी मुलं शिकतात, ते नक्षलवादीच्या दिशेने नाही जात, हे तर मी नक्कीच सांगितलंय. हे बघा जे वृत्तपत्रात छापलं आहे. व्यक्तिगत लक्ष हवंय प्रत्येक मुलाला. मार्च 21, 2012ला जयपूरच्या वृत्तपत्रात छापलंय. श्री श्री रविशंकरने म्हटलंय की सहसा सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुलं नक्षलवाद्यामध्ये सहभागी होतात आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत नाहीत. हो, ही तर खरी गोष्ट आहे. सगळी मुलं नक्षली नाहीयेत, पण जी मुलं सरकारी शाळेतून आली आहेत, कित्येक मुलं, हे दिसून येतं. नेहमी सांगितलंय मी हे असं. तर काय सगळ्या सरकारी शाळांना प्रायव्हेट बनवून टाकायचं? नाही, 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 नाही. नाही, तिथे शिक्षणावर जोर देऊन आणि टीचर्स जे शिक्षक आहेत, त्यांनी मुलांवर जास्त लक्ष द्यावं, असा माझा अर्थ होता. त्यांना पर्सनल इंटरेस्ट घेऊन त्यांनी मुलांना शिकवलं पाहिजे, असं मला शिक्षकांना संबोधित करत होतो. आणि टीचर्सना म्हणत होतो, की तुम्ही फक्त नोकरी समजू नका. हे एक एक पवित्र काम आहे, या दृष्टिकोनाने करा. ही गोष्ट मी सांगितली सगळ्यांना. एक आणखी गोष्ट तुम्ही म्हणालात ती नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलबद्दल. त्यांनी 5 करोडचा दंड आकारला, तर तुम्ही म्हणालात की मी नाही दंड देणार. नाहीये ते डिपॉझिट आहे. आजही मी सांगतोय, दंड त्यांच्यावर लागतो ज्यांनी काही चूक केली असेल. हे डिपॉझिटच्या स्वरूपात घेतलं गेलं आहे. जेव्हा ते सिद्ध होईल की तिथे काही झालं आहे, तर ते ठेवतील, नाही तर ते रिफंडेबल डिपॉझिटच्या स्वरूपात हे घेतील. तर पार्लमेंटमध्ये पण विषय काढला. शरद यादव त्यावेळेस पार्लमेंटमध्ये होते. त्यांनी म्हटलं की हे तर अशा प्रकारे बोलत आहेत, यांना तर श्री श्री रविशंकर यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. ठीक आहे. आता दुसऱ्यांच्या बोलण्यावर आपण काय कमेंट करणार? ते आपल्या पॉलिटिकल अजेंडासाठी कोणाचंही नाव घेऊन काही म्हणतील. करू दे त्यांना काय पण हे खरं करायचं ते. नाहीये की हा विषय त्यामुळे काढला कारण तुम्ही तिथे कार्यक्रम केलात, यमुना नदीमध्ये मलबा टाकलात. तुम्ही म्हणालेलात तिथे झाडं लावू, झाडं लावली नाहीत. तुम्ही बघा ना, इतका मोठा कार्यक्रम झाला आहे. जेव्हा तो स्टेज पूर्ण डिस्मेंटल केला गेला, त्याच्या खाली पूर्ण गवत जसेच्या तसंच राहिलं होतं. आजही बघितलं तिथे ना, इथे काही गडबड झाली कुठली आहे? ग्रीनरी जशीच्या तशी आहे. हे खोटे आरोप होत राहतात. आपण त्यामुळे विचलित नाही झालं पाहिजे. आपला कार्यक्रम जगभरात असा कार्यक्रम कुठेच झाला नाही. प्रत्येक देशातून त्याची स्तुती झाली आहे, की दिल्लीचा जी-डी-पी तो 4 दिवसांमध्ये 45% वाढला आहे. तर हा खूप आपसूक एक अद्भुत इव्हेंट होता हा. एक उत्साह होता. तर त्याचं कौतुक पूर्ण जगातून होत होतं, की प्रत्येक देशातून आमच्याकडे मागणी करतायत, की इथे येऊन करा. कार्यक्रम तर मी पाहिला आहे तुमचे. जगातल्या कोणत्याही देशात असेल तर कौतुक होतं. अर्जेंटिनासारख्या मोठ्या देशात देखील तुमचा मोठा कार्यक्रम झाला. हो, मोठा कार्यक्रम तर होतच राहतात. बघा भारतामध्ये एक असा प्लॅटफॉर्म आपण दिला, जो फ्लोटिंग स्टेज होता. जगातला पहिल्यांदा असा स्टेज. त्यामध्ये एक फूट देखील जमीन आपण खोदली गेली नाही. वरून फ्लोटिंग स्टेज होता आणि त्याच्यावर 40,000 आर्टिस्ट एका स्टेजवर त्यांनी परफॉर्म केलं. हे जगात कुठेच झालं त्याबद्दल नाही. कोणालाच तक्रार नाहीये. लोकांनी म्हटलंय की त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान झालंय, एन्व्हायरमेंटचं कुठे नुकसान नुकसान झालंय. झालंय? त्याबद्दल आम्ही विचारलं होतं त्यांना, तुम्ही सांगा. ते म्हणाले, की आम्हाला आठवत नाहीये आधी कसं होतं, आता कसं सांगणार आम्ही? हा रिपोर्ट आहे. आणि तिसरा रिपोर्ट बघा, एन-जी-टीचा तिसऱ्या रिपोर्टमध्ये त्यांनी खुद रिपोर्ट आम्ही बघितला स्वतः कमिटी, की नो डॅमेज हॅड बीन डन. काही डॅमेज नाहीये. आणि हे पण खरं आहे का की तुम्ही म्हणाला होतात पाणी साफ करू यमुनेचं? त्या कामात तर आम्ही झुंपलो गेलो आहोत खूप वर्षापासून. मेरी दिल्ली, मेरी जमुनामध्ये कित्येक आमचे स्वयंसेवक त्यांनी 500 टन मलबा, गार्बेज, जर्किन, चपला सगळं काढलंय त्यातून. जमुनेचे पाणी जे आहे ते साफ करणं हे फक्त एका कोणत्याही गैरसरकारी संस्थेचं काम नाहीये. तरी पण सगळ्यांनी एकत्र येऊन खूप काम केलंय. आम्ही लोकांनी तर 55 मिलियन झाडं लावली आहेत सगळ्या ठिकाणी, सगळीकडे. पण दिल्लीची अवस्था तर खूप वाईट आहे.
इथली हवा तर विष आहे एकदम. दिल्लीमध्ये जमुनेचं पाणी आता तरी खूप चांगलं वाटतंय आधीपेक्षा. जेव्हापासून STP सिस्टम वगैरे ठीक व्हायला लागलंय आता. पण इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप काम आहे. मी तरुणांना नेहमी प्रेरणा देत असतो, की हे जागोजागी झाडं लावा. जागोजागी येऊन तुम्ही स्वच्छतेवर लक्ष द्या जरा. तर थोडी प्रेरणा केजरीवालजींना द्या यमुना साफ करण्यासाठी. आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले आणि मला चांगलं वाटलं की तुम्ही हसत हसत सगळे प्रश्नांची उत्तर दिली. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज संजीव श्रीवास्तव यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर. आपण त्यांना प्रश्न विचारले त्यांच्या व्यापारासंदर्भात, त्यांच्या मेडिटेशन बद्दल सुद्धा, जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये जो शांततेचा संदेश त्यांनी पोहोचवला त्याबद्दल आणि जनतेच्या मनात जे योग गुरु बद्दलचे प्रश्न आहेत त्याबद्दल. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजची जज संजीव श्रीवास्तव यांच्या निर्णयाची. रजत शर्मा यांच्या आजच्या या अदालतमध्ये विविध प्रकारचे लोक या पिंजऱ्यामध्ये आले आहेत. पण आज जे आरोपी या पिंजऱ्यामध्ये आहे ते सगळ्यात वेगळे आहेत. श्री श्री रविशंकर अध्यात्म, गांभीर्य, विश्वसनीयता, संयम, नम्रता आणि ज्या गोष्टी आजच्या वकील साहेबांनी सांगितल्या त्या हा सगळ्यांचा एक अनोखा संगम आहे. आजचे जे आरोपी आहेत मोठ्या संख्येने लोक त्यांच्याकडे प्रेरणेसाठी आणि दिशानिर्देशासाठी बघतात. तर माझं म्हणणं असं आहे की अदालतचा निर्णय असा आहे की आज भारत ज्या विषमतेने आणि विखुरण्याच्या मार्गाने कित्येक लोकांच्या नजरेतून जात आहे, तर श्री श्री रविशंकर आपल्या या पूर्ण ऊर्जा आणि वेळ जगभरामध्ये फिरण्याच्या ऐवजी भारतामध्ये आपल्या सामाजिक संरचना कशा आणखीन मजबूत होतील, एका धाग्यामध्ये जोडल्या जातील, कसा सद्भाव आणि बंधुप्रेम इथे वाढला जाईल, त्यावर आपला वेळ आणि आपली ऊर्जा जी आहे ती जास्त केंद्रित करावी. तुम्हाला काही म्हणायचं आहे? आम्ही गपचूप करत राहतो जे काम करायचं आहे. नंतर ते प्रकाश होतात येतच. याच विश्वासाने की श्री श्री रविशंकर अशाच प्रकारे लोकांना प्रेरणा देत राहतील, ज्ञान वाटत राहतील, लोकांना उत्तम प्रकारे जगण्याचा मार्ग दाखवत राहतील आणि पूर्ण जगामध्ये भारताचा मान सन्मान आणि आदर वाढवत राहतील. आजचा कार्यक्रम इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एक नवीन व्यक्तिमत्व सोबत. तोपर्यंत नमस्कार.